पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर इतिहास बोर्ड मार्च 2022 अक्षरात सोडवलेल्या आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 2 आपणासमोर सादर करत आहे। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। प्रश्न 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। कोणतेही 2 6 गुण। 1. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो? प्रश्न क्रमांक 5, नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। 1. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी असा सहसंबंध असतो। भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात। भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो। आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा याबद्दल मनात कुतूहल आणि आत्मीयता असते। पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींची, परंपरांचे ज्ञान आपल्याला व आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते। उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते। उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमान काळातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते। वर्तमानातील समस्या सोडवता येतात। उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते। प्रश्न 2, आकाशवाणीचा इतिहास लिहा। आकाशवाणीचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले। ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे नामकरण केले। 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR असे झाले। भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले। शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते।
ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. प्रश्न 3. मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. मैदानी खेळ, बैठे खेळ. 1. मैदानी खेळ हे मैदानात उभे राहून खेळायचे असतात. बैठे खेळ 1. हे खेळ बसून खेळायचे असतात. मैदानी खेळ या खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते. बैठे खेळ या खेळात तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते. मैदानी खेळ या खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते. बैठे खेळ या खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज नसते. शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळात थकवा लवकर येतो. बैठे खेळ. 4. शक्तीची गरज नसल्याने या खेळामध्ये थकवा लवकर येत नाही. 5. मैदानी खेळ या खेळात थरथरता, रोमांच असतो, आनंदही अधिक मिळतो. बैठे खेळ या खेळात थरथरता नसते, रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो. मैदानी खेळ या खेळांमध्ये कबड्डी, हॉकी, खो खो, क्रिकेट इत्यादींचा समावेश होतो. बैठे खेळ या खेळात कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, सारीपाट, सापशिडी इत्यादींचा समावेश होतो. 7. मैदानी खेळ. सर्व खेळांच्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. बैठे खेळ. 7. कॅरम, बुद्धिबळ अशा मोजक्याच खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. प्रश्न 4. पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत? पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्यांना पुढील व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले तर हा एक कायमस्वरूपी व्यवसाय आहे. यात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहेत. पर्यटनामुळे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात. इतिहासाचा अभ्यासक पर्यटकांना प्रदेशातील प्राचीन स्थळांची वैभवशाली ऐतिहासिक माहिती देऊ शकतो. दुभाषी म्हणून काम करू शकतो. प्रवासी एजंट्स, गाईड्स म्हणून काम करू शकतो. पर्यटकांना उत्तम दर्जाची निवास व्यवस्था सुचवू शकतो. अशा अनेक संधी इतिहासाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. प्रश्न 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुण. 1. लोकशाहीचा गाभा म्हणजे अ. प्रौढ मताधिकार, ब. सत्तेचे विकेंद्रीकरण, क. राखीव जागांचे धोरण, ड. न्यायालयीन निर्णय. प्रश्न क्रमांक 6. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. 2. स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील
टिंबाटिंबा या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला? अ. कोळी, ब. गौंड, क. भिल्ल, ड. रामोशी. स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील गौंड या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला? प्रश्न 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतीही 2. 4 गुण. 1. न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. प्रश्न क्रमांक 7. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. हे विधान बरोबर आहे, कारण संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. यात बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्तिस्वातंत्र्य, आदिवासींचे सक्षमीकरण यांसारख्या विषयाचा समावेश केलेला आहे. यातून लोकशाहीसाठी आवश्यक असा जनमानस आकारास आला आहे. म्हणून न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. 2. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरविते? 2. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरविते. हे विधान चूक आहे, कारण निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. म्हणून संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. 3. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली हे विधान बरोबर आहे, कारण समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो. अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे तसेच समाजव्यवस्था बदलल्यामुळे ग्राहकांवर परिणाम होतो. त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे भेसळ, वस्तूंची वाढलेली किंमत, वजन मापातील फसवणूक इत्यादी. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. प्रश्न 8 अ. पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक. 2 गुण. 1. बहुपक्ष पद्धती. प्रश्न 8 अ. 1. बहुपक्ष पद्धती. अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. अशी पद्धती बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. अनेक पक्ष एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करतात. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज
आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला आहे. बहुपक्ष पद्धत ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे. 2. जलक्रांती. जलक्रांती क्रांती म्हणजे जाणीवपूर्वक घडवून आणलेला आमूलाग्र बदल होय. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी राजस्थानात मोठी जलक्रांती घडवून आणली. राजस्थानच्या वाळवंटात नद्या पुनरुज्जीवित करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. राजस्थानातील शेकडो गावांमध्ये जोहड म्हणजे मातीचे बंधारे घालून नद्या अडवल्या. सतत 31 वर्षे केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते. जलक्रांतीमुळे राजस्थानमधील पाण्याचे प्रश्न सुटले. ब. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही एक. 2 गुण. 1. पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया. मतदारसंघाची निर्मिती. मतमोजणी. ब. 1. निवडणूक प्रक्रिया. मतदारसंघाची निर्मिती. मतदार याद्या निश्चिती. उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी. प्रत्यक्ष मतदान. मतमोजणी. 2. दिलेला आकृतिबंध पूर्ण करा. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. 1 2 3 4. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पक्ष. 9. पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा. कोणतेही एक. 2 गुण. 1. न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे? प्रश्न 9. 1. न्यायालयाने दिलेल्या पुढील निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे. 1. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा या निर्णयांमुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली. 2. घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषा एवढेच वेतन या निर्णयांमुळे स्त्रियांना सर्वत्र समान वागणूक मिळाली. 3. प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळालेली आहे. 4. खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रद्दबातल केल्यामुळे स्त्रियांवरील घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला. 5. न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झाली आहे. 2.
चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते? चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते कारण चळवळ ही एक सामूहिक कृती असते. त्यात अनेक लोकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले संघटन असते. चळवळीला नेतृत्व असते. नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. चळवळीचा हेतू, कार्यक्रम, आंदोलनात्मक पवित्रा यांविषयी निर्णय घेता येतात. खंबीर नेतृत्व असेल तर चळवळ परिणामकारक होते. चळवळीचे यशापयही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते. चळवळीची तीव्रता केव्हा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला ते पटकन करा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून